चॅप्टर जे आपण सुरू केलं आहे चॅप्टरचं नाव आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. चला त्यामध्ये सुरुवातीला आपण फर्स्ट क्लासमध्ये बघितलं एन्व्हायरमेंट मीन्स काय है ना, नंतर बघितलं कंपोनंट कोणकोणते एन्व्हायरमेंटचे, टाइप काय एन्व्हायरमेंटचे, नंतर बघितलं आपण इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय, बायोटिक आणि बायोटिक फॅक्टर इंटरॅक्शन, त्यामध्ये मग कंपोनंट कोणकोणते येतात, प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर आणि अबायोटिक फॅक्टर. नंतर बघितलं आपण इकोलॉजी है ना, इथपर्यंत आलो आपण. नेक्स्ट टॉपिक त्यानंतर आपण बघितलं इंटरॅक्शन बिटवीन है ना, एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीचं इंटरॅक्शन काय. पेपर मध्ये हा चार्ट येते, 1 मार्क्सला 2 मार्क्सला चार्ट येते. अदरवाईज याच्यावरती आता समोर सगळे टॉपिक याच्यावरतीच आहे. एन्व्हायरमेंट समजलं, आता प्रॉब्लेम्स, सगळे प्रॉब्लेम बघायचे आपल्याला आजपासून. पहिला एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, प्रॉब्लेम बघितल्यानंतर मॅनेजमेंट करू है ना. पहिले सुरुवातीला सगळे प्रॉब्लेम बघणार आहे, मग सुरुवात बघा. फर्स्ट टॉपिक आहे आपला, इथून मेन चॅप्टर आपलं सुरू झालं, फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. कोणते फॅक्टर आहेत, कोणत्या घटना आहेत की जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात है ना. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण क्लासमध्ये बसलेला आहे, क्लासमध्ये बसलेला आहे, खूप जास्त जर साऊंड झाला तर आपल्याला अफेक्ट करते है ना, आपण शिकू शकणार नाही. किंवा खूप जास्त गरम झालं तरी बी अफेक्ट करते आपल्यावरती, लाईटच गेली, बोर्ड पण नसला अफेक्ट करते. असे काहीतरी घटना आहेत की ते आपल्याला अफेक्ट करतात अभ्यास करताना. तसंच मग एन्व्हायरमेंटला कोणकोणते अफेक्ट करतात. सो देर आर 2 टाइप्स. की टाइप्स आहे 2. फर्स्ट आहे नॅचरल फॅक्टर. पहिला फॅक्टर कुठला आहे, नॅचरल. काही नॅचरली घटना आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत की एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. आणि दुसरा आहे मॅनमेड. नेक्स्ट काय, मॅनमेड फॅक्टर. फर्स्ट इज नॅचरल फॅक्टर, सेकंड इज मॅनमेड फॅक्टर. कशा संदर्भात, अफेक्टिंग फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, असे फॅक्टर की जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. पहिला फॅक्टर कुठला आहे मग, नॅचरल फॅक्टर. दुसरा फॅक्टर कुठला आहे, मॅनमेड फॅक्टर. आता बघू नॅचरल फॅक्टर म्हणजे काय, नंतर बघू मॅनमेड फॅक्टर, याचे एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल. चला, कुठला पण एक डिटेल तुम्ही उद्या लिहून आणायचं होमवर्क्स मध्ये. मे बी नॅशनल मधलं निवडा, अर्थक्वेक घ्या, फ्लड घ्या, व्होल्कॅनो घ्या. निवडायचं म्हणजे काय, नेमकं व्होल्कॅनो म्हणजे काय डेफिनेशन, आणि इंडियामध्ये आतापर्यंत 5 ठिकाणी कुठे झालं ते नाव, बस जस्ट इन्फॉर्मेशन साठी. कुठला पण एक, या साईडला आहेत 5 आणि त्या साईडला 5, 10 मधला एकच फक्त, 10ची गरज नाही आपल्याला, समजला. मे बी नॅचरल घ्या किंवा मॅनमेड घ्या. मॅनमेडला तुम्ही आर्टिफिशियल पण म्हणू शकता. नेक्स्ट दिस, फर्स्ट बघू आपण नॅचरल फॅक्टर. दिस आर द फॅक्टर दॅट अफेक्ट एन्व्हायरमेंट नॅचरली. असे फॅक्टर की जे नॅचरली एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, डॅमेज करतात. दोन्ही पण आहे, फक्त आपणच एन्व्हायरमेंटला डॅमेज करत नाही, नेचर पण करत. फॉर एक्झाम्पल आता हे प्लांट आहे आणि हे फॉर एक्झाम्पल हा ह्युमन्स आहे. आता फॉर एक्झाम्पल हे काय, ह्युमन बिंग्स काय करते, वेस्ट तयार करते. वेस्ट म्हणजे काय, प्लास्टिक वगैरे तयार करते. हे पण एन्व्हायरमेंट मध्ये थ्रो करतो आपण. म्हणजे हे जर आपलं गार्बेज, आपण आपलं गार्बेज एन्व्हायरमेंट टाकतो, बट हे गार्बेज एन्व्हायरमेंट डिकम्पोज करण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी खूप कमी आहे. म्हणजे आपण आर्टिफिशियल तयार केलेलं प्रोडक्ट डिकम्पोज करायला त्याच्याकडे कॅपॅसिटी कमी आहे. पण त्याचे स्वतःचे प्रोडक्ट, समजा फॉर एक्झाम्पल हे प्लांट आहे, प्लांट डेड होणे, प्लांटचे लीफ फॉल होणे, प्लांटचे जे वेस्ट मटेरियल आहे ते फास्ट डिकम्पोज करते. म्हणजे काय, नेचर, निसर्ग स्वतःची घाण स्वतः साफ करते. प्रॉब्लेम आहे फक्त त्याला आर्टिफिशियलचा, कारण की ते कंपोनंट नेचर मध्ये नसतात ना. रबर हे आपण आर्टिफिशियल बनवलेलं आहे, हे त्याला माहितच नाही की हे कसं डिकम्पोज होते. प्लास्टिक, थर्माकॉल्स, आता तुम्ही गणपती विसर्जनला ते सगळे केमिकल्स कलर घेऊन जाता, ते नेचर मध्ये नाहीत त्याचं. मग ते आपल्याला आर्टिफिशियल आपल्याला करावं लागतं, कारण की आपण तयार केले. मग आता पहिला फॅक्टर आहे, दीज आर फॅक्टर अफेक्ट एन्व्हायरमेंट नॅचरली. असे फॅक्टर की जे नॅचरली एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात विदाउट ह्युमन इंटरफेरन्स, ज्याच्यामध्ये ह्युमनचा कुठलाच हस्तक्षेप नसतो. ते ऑटोमॅटिक घडणाऱ्या घटना. तुम्ही जर ठरवलं, किती पण मंत्र मारत बसले तरी तुम्ही अर्थक्वेक तयार करू शकत नाही. हवन विवन करसान, 10 बार नारळ विरळ टाकतात, अर्थक्वेक आमच्या गावाला येऊ दे, आणि त्याच व्यक्तीच्या घरी होते ज्याच्यासोबत माझं जमत नाही, तसं काही होत नसतं. नॅचरल ऍक्टिव्हिटी घडत नाही, समजलं इथपर्यंत. विदाउट ह्युमन इंटरफेरन्स दिस ऑकर ड्यू टू दी नॅचरल प्रोसेस. कशाद्वारे ऑकर्स होते, नॅचरल प्रोसेस, नैसर्गिक क्रियामुळेच हे ऑकर्स होते. कोणते फॅक्टर, नॅचरल फॅक्टर. हे नॅचरल फॅक्टर कशाला अफेक्ट करतात, एन्व्हायरमेंटला. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल अर्थक्वेक. अर्थक्वेक कुठला फॅक्टर आहे, नॅचरल की मॅनमेड, नॅचरल फॅक्टर. समजलं इथपर्यंत. अर्थक्वेक सगळ्यांना माहित आहे. अर्थक्वेक काय करते, व्हॉट इज इन द अर्थक्वेक, कोण सांगते. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, भूकंप म्हणजे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय, सांगा अनुष्का. हा, अर्थक्वेक म्हणजे काय, द शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस काय होते, शेक होते.
फॉर एक्झाम्पल आता हे समजा बिल्डिंग्स आहेत, आता बिल्डिंग्स वगैरे अशा आहेत, मग अर्थक्वेकमुळे काय होतं, शेक होतात. शेक झाल्यामुळे काय होतात, जर फॉर एक्झाम्पल आता काल परवा जापानमध्ये अर्थक्वेक आला, त्याला अर्थक्वेक मोजण्याचं एक एकक आहे, जसं आपण टेम्परेचर म्हणतो डिग्री सेल्सिअस मध्ये, तसं अर्थक्वेक मोजतात रेक्टर स्केल मध्ये, है ना. जेवढा जास्त रेक्टर स्केल तेवढं जास्त डॅमेज करते. रेक्टर स्केल जर तुम्हाला रेक्टर स्केल माहित असला तर तुम्ही सांगू शकता की अर्थक्वेक किती प्रमाणामध्ये आला. मग अर्थक्वेक काय करते, तर शेकिंग ऑफ दी अर्थ सरफेस शेक करते म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, व्हायब्रेट करते, मुवमेंट करते, त्याच्यामुळे काय बिल्डिंग्स कोलॅप होतात. बिल्डिंग्स मध्ये कोण असतात, ह्युमन बिंग असतात, मग ते डॅमेज होतं अर्थक्वेकमुळे. बट हाच अर्थक्वेक जर ओशन मध्ये आला, ओशन माहिती आहे तुम्हाला, ओशन नसेल माहिती, ओशन माहिती आहे का, बघितलं प्रत्यक्षात, नाही प्रत्यक्षात नाही बघितलं, प्रत्यक्षात ओशन बघितला का, बरं एकदा जाऊन बघ जा. हा फॉर एक्झाम्पल आता हा अर्थक्वेक जर पाण्यामध्ये आला ना, समुद्रामध्ये, तर याच्यापासून काय तयार होते, सुनामी तयार होते. काय तयार होते, सुनामी. जमीन लँडवरती आला तर अर्थक्वेक, आणि समुद्रामध्ये आला तर सुनामी. कारण की इथे काय तयार होते, वेव्स तयार होते, वेव्स होते वॉटरचे, ते वॉटरची वेव्स लँडवरती येऊन डॅमेज होते. जे कोस्टल एरियामध्ये गाव वगैरे असतात, शहर असतात, डॅमेज करते, ती झाली सुनामी. त्याच्यामध्ये सुनामी पण एक ऍड करता येते. हा चला ठीक आहे. फर्स्ट अर्थक्वेक इज अ नॅचरल. चला तुम्हाला उद्या शोधायचं आहे, जर अर्थक्वेक जर शोधून आणलं तर अर्थक्वेक कुठे कुठे झाला. हा नेक्स्ट कुठला आहे, फ्लड. नेक्स्ट कुठला आहे, फ्लड. फ्लड म्हणजे काय, फ्लड म्हणजे काय, पूर येणे. फ्लड म्हणजे काय, पूर. फ्लड मध्ये काय होते, ट्रिमेंडस वॉटर पडते, खूप जास्त खूप पाऊस पडतो, आणि तो काय करतो, या रिव्हरच्या कॅपॅसिटीच्या बाहेर पाणी वाहायला सुरू होते, आणि आजूबाजू असलेले शहर, विलेज असतात, फार्म असतात, या सगळ्यांना घेऊन जाते सोबत. त्याला म्हणतात फ्लड, है ना. फ्लड खूप साऱ्या नदीमध्ये फ्लड येतो. हा फ्लड पण काय, नॅचरल डॅमेज करतो नेचरला. कसा डॅमेज करतो, फॉर एक्झाम्पल नेचरला, आता इथे फॉरेस्ट आहे, नदीच्या बाजूने फॉरेस्ट आहे, फ्लड आला की फॉरेस्टला पण घेऊन जाईल ना, आतमधली सॉइल घेऊन जाईल, अॅनिमल्स वगैरे, मग त्याला पण डॅमेज करेल नॅचरली. बघा अर्थक्वेक पण नॅचरली डॅमेज करते. अर्थक्वेक असं थोडे अर्थक्वेक फक्त बिल्डिंग आहे तिथेच येतात, अर्थक्वेक खूप चांगल्या ठिकाणी पण येतो. माउंटेन मध्ये अर्थक्वेक येतात, कोस्टल एरियामध्ये अर्थक्वेक येतो, तिथलं नॅचरल ऍक्टिव्हिटी डॅमेज करून टाकते. नेक्स्ट आहे फ्लड. फ्लड सगळ्यांसमोर. नंतर काय, व्होल्कॅनो. व्होल्कॅनो माहिती आहे की नाही, व्होल्कॅनो म्हणजे काय, ज्वालामुखी. ज्वालामुखी पण डॅमेज करतो. ज्वालामुखी ऍक्टिव्ह असतात, काही डेड असतात, मेलेले असतात, म्हणजे ते पुन्हा तयार होत नाही. ऍक्टिव्ह म्हणजे ते आता पण चालू असतात, है ना. व्होल्कॅनोमुळे पण नॅचरल ऍक्टिव्हिटी डॅमेज होतात. नेक्स्ट आहे सायक्लॉन. सायक्लॉन म्हणजे कशा संदर्भात आहे, एअर. सायक्लॉन संदर्भात आहे एअर, हवेच्या संदर्भात सायक्लॉन असतात. सायक्लॉन पण डॅमेज करतात आपल्या नेचरला. सायक्लॉन तुम्ही बघितलं, त्याला चक्रीवादळ म्हणतात. त्याला काय म्हणतात, चक्रीवादळ. टाईपचे असतात. ड्रॉट म्हणजे दुष्काळ, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण दोन टाईपचे ड्रॉट असतात. हा लक्षात आहे, तुम्हाला माहित नाही ना. एक असते वेट म्हणजे ओला दुष्काळ, एक असते ड्राय कोरडा दुष्काळ. कोरडा तुम्ही मॅक्झिमम ऐकलं असेल दुष्काळ, ते पेपर मध्ये फोटो असते, जमीन वगैरे अशी भेगा पडल्या असतात, शेतकरी डोक्याला हात लावून असते, ते कोरडा दुष्काळ असते. म्हणजे काय, शेता पेरणी केली पाणी झाला नाही, मग शेताला क्रॉपला पाणी भेटलंच नाही, मग ते झालं ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय, प्यायला पण पाणी नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, क्रॉपला पाणी नाही, मग तुमच्या भागामध्ये ड्रॉट पडला म्हणतो. मराठवाड्यात किती वेळ ड्रॉट पडला, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ड्रॉट मराठवाड्यात पडलेला आहे. आपण कशाचा भाग आहे, मराठवाड्यात. मी कधी कधी गावाला येणं जाणं करतो. चला पहिला. दुसरा दुष्काळ ओला दुष्काळ. ओला दुष्काळ म्हणजे काय माहितीये का, समजा फॉर एक्झाम्पल पेरणी गेली पाऊस आला, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 15 दिवस झाले पाऊसच सुरू आहे, ते बी विचार सोडून गेलं खाली जमिनीत, ते झाला ओला दुष्काळ. काय झाला, घरामध्ये पाणी, नदीमध्ये पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी. म्हणजे जास्त पाऊस पडला तरीही प्रॉब्लेम, कमी पाऊस पडला तरीही प्रॉब्लेम. एक मॅनमेड. दीज आर चेंज इन एन्व्हायरमेंट कॉजेस ड्यू टू दी ह्युमन ऍक्टिव्हिटी. असे चेंज एन्व्हायरमेंट मध्ये होतात, ज्या कशामुळे होतात, तर ह्युमन ऍक्टिव्हिटी मुळे होतात. तिला उभं कर, उभी राहा, डायरेक्ट उभं करेल ना, लक्ष इकडे पाहिजे, नवीन आलेला. हा नजर इथे ठेवा, बाकी पाय वगैरे बाजून काढून ठेवले चालतात. पाय म्हणजे चप्पल दिला, पाय तुम्ही पायाला काय आणता. चला मग अशा ऍक्टिव्हिटी जे कशामुळे होतात, सर्व उभी राहा, कशामुळे होतात, कशामुळे होतात, ह्युमन कॉजेसमुळे. कशामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे. एक्झाम्पल, झाडे लावणे. फॉरेस्टेशन म्हणजे काय, फॉरेस्टेशन म्हणजे काय, फॉरेस्ट तयार करणे. फॉरेस्ट दोन टाईप तयार होतात. फॉरेस्ट नॅचरली बी तयार होते, ऑलरेडी नॅचरलीच असते,
आणि आर्टिफिशियल बी आपण फॉरेस्ट तयार करू शकतो. पण आर्टिफिशियली मध्ये काय राहतं, ते एकाच प्रकारचे झाडं खूप सारे लावतो. फॉरेस्ट आणि ऍग्रिकल्चर मध्ये फरक काय आहे? फॉरेस्ट आणि ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट मध्ये काय होतं, नंबर्स ऑफ व्हेरायटीज ऑफ प्लांट असतात, खूप साऱ्या व्हेरायटी असतात. आणि ऍग्रिकल्चर काय होतं, एकच क्रॉप खूप जास्त प्रमाणात असते. सोयाबीन तर सोयाबीनच. फॉरेस्ट मध्ये तसं नसते. फॉरेस्ट मध्ये नंबर्स ऑफ क्रॉप असतात, खूप सारे क्रॉप असतात. मग हे फॉरेस्ट कट करण्याची प्रोसेस म्हणजे काय? डिफॉरेस्टेशन. कशाचं काय म्हणजे काय? डिफॉरेस्टेशन. फॉर एक्झाम्पल डिफॉरेस्टेशन कशाला म्हणतात बघा. आता हे खूप सारा भाग आहे. बरेचदा आपण बोलताना एक्झाम्पल देताना सांगतो की आम्ही या भागामध्ये राहत होतो, तरोडा वगैरे या बॅक साईडला राहत होतो. त्या साईडला 10 वर्ष आधी खूप जंगलच होतं म्हणतात. आज काय तिथं रोड आहे, कॉन्क्रीट रोड आहे, बिल्डिंग्स आहे, नालीज आहे, ब्रिज आहेत, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. म्हणजे इथलं फॉरेस्ट काय झालं? कट झालं. फॉरेस्ट काय झालं? इथं कट झालं, संपलं. मग त्याला काय म्हणतात? डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? हा, कशासाठी वाईट आहे? एन्व्हायरमेंट साठी, आपल्यासाठी चांगली. मग राहायला कोण देईल मग आपल्याला एवढं? हा, चला मग एन्व्हायरमेंटला इफेक्ट करणारा पहिली गोष्ट मॅनमेड डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन लिहायची गरज आहे की माहित आहे? चला ठीक आहे. नेक्स्ट आहे पोल्युशन. नेक्स्ट काय? खूप सारे पोल्युशनचे प्रकार आहेत, आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये बघायचं आहे. एव्हरीथिंग विच इज ऍड इन अ प्युअर फॉर्म. जी पण गोष्ट प्युअर फॉर्म मध्ये ऍड होत असेल आणि तो ऍड झाल्यानंतर ते इफेक्ट करत असेल ह्युमन बिंग वरती, त्याला म्हणतात पोल्युशन. फॉर एक्झाम्पल एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे काय? ऍटमॉस्फिअर मध्ये एअर, अनुष्का, ऍटमॉस्फिअर मध्ये एअर फ्रेश आहे, त्यामध्ये समथिंग गॅस ऍड होतात, ते गॅस ऍड झाल्यानंतर ते गॅस आपल्याला इफेक्ट करतात, प्लांटला, ऍनिमलला, मग झालं पोल्युशन. एखादी गोष्ट ऍड होते, त्याचा इफेक्ट काय होत नाही, ते पोल्युशन नाही. समजा प्युअर वॉटर आहे, पण ते प्युअर वॉटर मध्ये काहीतरी सबस्टन्स ऍड झाले, ते वॉटर आपल्याला इफेक्टफुल आहे, हार्मफुल आहे, ते झालं पोल्युशन. कुठल्याही प्युअर गोष्टीमध्ये अनवॉन्टेड गोष्ट ऍड होते आणि ती ऍड झालेली गोष्ट आपल्याला इफेक्ट करते, ते म्हणजे पोल्युशन. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, खूप सारे पोल्युशन. तुमच्या विचाराचं बी पोल्युशन आहे. चांगल्या विचारामध्ये घाण विचार गेले, थॉट पोल्युशन. चांगल्या जेवणामध्ये खराब अन्न गेलं, फूड पोल्युशन. जाऊ द्या, समजलं पोल्युशन. चला, पोल्युशन माहिती आहे ना? पोल्युशन नॅचरल और मॅनमेड? मॅनमेड. निसर्ग कधीच पोल्युशन करत नाही. करते निसर्ग पोल्युशन. फॉरेस्ट वगैरे बंद झाल्यानंतर नॅचरली जागा, याच्यामध्ये समजा आग लागली फॉरेस्ट मध्ये नॅचरली, मग त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो, बट ते कार्बन डायऑक्साईड ते ऍब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी आहे प्लांट मध्ये. समजलं? चला, नेक्स्ट आहे इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा शहर आहे, दिल्ली असेल, मुंबई असेल, याच्या आजूबाजूने खूप साऱ्या फॅक्टरी लावल्या आपण. फूड फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी. मग या फॅक्टरीज काय करतात? या फॅक्टरी काय करतात? त्या एरियासाठी कट करायला लावतात, आपला झाड वगैरे कट करायला लावतात. मग ते पण ह्या इंडस्ट्रियलायझेशन मुळे काय झालं, बरेचसे गॅसेस बाहेर निघतात, त्याच्यामधून धूर बाहेर निघतो, बरेचसे रॉ मटेरियल बाहेर निघते. मग इंडस्ट्रियलायझेशन हे पण मॅनमेड आहे, जे नेचरला इफेक्ट करते, नवीन नवीन कंपन्या तयार होते, है ना. अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. एक समजा फॉर एक्झाम्पल आता एक छोटा तालुका आहे, एरिया वाढला, वाढत वाढत चालला, म्हणजे लोकांची संख्या वाढत चालली, घरांची संख्या वाढत चालली, त्याला म्हणतात अर्बनायझेशन. याला काय म्हणतात? अर्बनायझेशन, शहरीकरण. नांदेडमध्ये 10 वर्ष आधी जेवढे लोक होते त्याच्यापेक्षा 3 ते 4 पट लोक आज आहेत. आणखी बघा, आणखी जास्त पट म्हणजे माहिती तुम्हाला, 100चे डायरेक्ट 1 पट झाले की 200. अशी लोकांची संख्या दरवर्षी वाढत चालली म्हणजे राहण्यासाठी जागा वाढत चालली, आहे ना. हे झालं शहरीकरण. हे काय झालं? शहरीकरण म्हणजे काय? शहराच्या आजूबाजूने प्लॉटिंग पडत जाणे, घर पडत जाणे, बिल्डिंग बांधत चालणे. अर्बनायझेशन पण कशाचा फॅक्टर आहे? मग मॅनमेड. लास्टला आहे ओव्हर यूज ऑफ द नॅचरल रिसोर्स. लोकसंख्या वाढल्यामुळे आपण जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्स वापरतो, इलेक्ट्रिसिटी जास्त वापरतो, म्हणजे कोळशापासून इलेक्ट्रिसिटी बनते, कोळसा जास्त वापरतो. जास्तीत जास्त व्हेहिकल वापरतो, गाड्या वापरतो, त्यांना लागणारा पेट्रोल, डिझेल, केरोसिन आपल्याला कुठून भेटते? तर फॉसिल पासून भेटते. नॅचरल रिसोर्स आहे. जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढा जास्त नॅचरल रिसोर्स वापरत चाललो आपण, त्याच्यामुळे बी इन्व्हायरमेंट वरती काय पडत आहे? अफेक्ट पडत. अशा प्रकारे आजचा टॉपिक आहे आपलं फॅक्टर अफेक्टिंग इन्व्हायरमेंट. फॅक्टर अफेक्टिंग इन्व्हायरमेंट, नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर. मॅनमेड फॅक्टर होतं पहिलं एक्झाम्पल डिफॉरेस्टेशन. आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.